नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे पान मोदक, तेही एकदम सोप्या पद्धतीत आणि घरच्या साहित्यामध्ये। तर चला तर मग बनवूया आपण पान मोदक। तर या पान मोदक बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 10 ते 15 नागलीचे पाने। नागलीच्या पानांचे देठ मी काढून घेत आहे। त्यानंतर हे सर्व पानं मी बारीक कापून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे मी बारीक पानं कापून घेतलेली आहे। त्यानंतर मी हे सर्व पानं मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहे। त्यामध्ये मी अजून काही साहित्य टाकणार आहे, ते तुम्ही बघू शकतात। तर इथे मी मिक्सरचे भांडे घेतलेले आहे, त्यामध्ये कापलेली पाने सर्व मी टाकून घेतली आहे। त्यानंतर मी 10 वाले 2 मिल्क पावडरच्या पुड्या घेतलेल्या आहे, त्याही मी त्यामध्ये मिक्स करून टाकणार आहे। दोन्हीही पुड्या मी टाकणार आहे। हे बघा, त्यानंतर मी घेतलेली आहे साखर। साखर मी अर्धा कपाला थोडी जास्त आणि फुल भरलेल्या कपाला थोडी कमी अशी साखर घेतलेली आहे। त्यामध्ये मी थोडे दूध टाकून घेणार आहे आणि हे मिश्रण मी मिक्सरमध्ये काढून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे मी बारीक वाटून घेतलेले आहे मिक्सरमध्ये, बघू शकता। त्यानंतर मी घेतलेले आहे पनीर। पनीरचा छोटासा तुकडा होता माझ्याकडे, म्हणजे ते 100 ग्रॅम पनीर आहे। मी पनीरचे बारीक तुकडे करून घेणार आहे आणि आपण जे पानं वाटलेली होती ना, त्यामध्येच मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे पनीर पण। हे बघा, असे मी वाटण केलेले होते, त्यामध्येच मी पनीरचे तुकडे टाकून आणि मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे मी मिश्रण तयार केलेले आहे। तर आपण ते मिश्रण शिजवून घेणार आहे। त्यासाठी मी घेतलेले आहे 1 चमचा तूप। त्यानंतर हे मिश्रण तुपामध्ये टाकून घेणार आहे। आपला हा जो बेस आहे ना पान मोदकचा, तो व्यवस्थित असा शिजू द्यायचा, छान घट्ट होईपर्यंत त्याला हलवत राहायचं, खाली डागायला नाही पाहिजे असा। त्यानंतर मी टाकला आहे ग्रीन कलर। मोदकचा कलर जसा ग्रीन असतो तसाच मी पान मोदकचा तसाच मी त्याच्यासाठी थोडा ग्रीन कलर टाकलेला आहे। आणि पान मोदकची टेस्ट येण्यासाठी मी पान मसाला हे इसेन्स त्यामध्ये थोडे टाकून घेतलेले आहे, त्याच्याने छान अशी पान मसाल्याची टेस्ट लागते। हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आणि आता एक झालेले आहे, तर मी थंड होण्यासाठी हे ठेवणार आहे बाजूला। हे बघा, छान असं घट्ट झालेलं आहे। गॅस मी बंद करून दिलेला आहे, थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवते। तोपर्यंत मसाला तयार करून घेऊया। तर मसाला तयार करण्यासाठी मी घेतलेली आहे बडीशोप, त्यानंतर थोडी चेरी घेतलेली आहे, 2 ते 3 चमच मी साखर घेतलेली आहे। माझ्याकडे गुलकंद नव्हतं, त्यामुळे मी गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। गुलाबाच्या पाकळ्यांनी पण छान अशी टेस्ट लागते। हे बघा, हे मिश्रण मी मिक्सरमध्ये दळून घेतलेले। आता मी याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेणार आहे मोदकमध्ये भरण्यासाठी। हे बघा, अशा प्रकारे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे। अशा प्रकारे मी सर्व मोदकसाठी गोळे तयार करून घेणार आहे। हे बघा, तर तोपर्यंत आपलं मोदकचं सारणही थंड झालेलं आहे बेस।
हे बघा किती छान असं तयार झालेलं आहे. मी आता मोदक भरून घेत आहे. मोदक तयार करण्यासाठी मी इथे एक साचा घेतलेला आहे मोदकचा. त्याला थोडे थोडे तूप लावून घ्यायचे आणि मोदक भरून घ्यायचा. तर अशा प्रकारे मी मोदक भरत आहे. बघा मी साईडला मोदकचा बाजूचा बेस लावून घेणार आहे आणि आतमध्ये मसाला टाकणार आहे. खूप छान लागतो खायला हा मोदक. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. झटपट असा तयार होणारा, खायला टेस्टिंग लागणारा असा हा पान मोदक तयार झालेला आहे. हे बघा किती छान असा मोदक तयार झालेला आहे. अशाच प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे. तुम्हाला पान मोदक कसे वाटले कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, छान अशी कमेंट्स करा, बेल आयकॉनला क्लिक करा.